आजचा आपला प्रवास सुरू होतो तिथून, जिथे GPS थांबतो आणि निसर्गाचा मॅप सुरू होतात. जिथे झाडं, पानं आणि वारा सुद्धा काहीतरी सांगत असतात. गुड मॉर्निंग गाईस. सो आज आहे आमचा डे 2 उटीमधला. आता आम्ही चाललो ब्रेकफास्ट करायला आणि लगेच आम्हाला निघायचं आहे, कारण आमची कॅब येईल. आज आम्ही चाललो आहोत कुन्नूरला. सो चला पटापट ब्रेकफास्ट करूया आणि निघूया. हा आहे आमचा ब्रेकफास्ट सेक्शन. इथे फ्रूट सिरियल्स, त्याच्यानंतर फ्रूट ज्यूस वगैरे आहे, ब्रेड टोस्ट वगैरे हे आहे, इडली आहे, चटणी, सांबार आहे इथे, आणि ते अजून बाकी काही काही डिश दिसत आहेत. मेदूवडा आहे, पोहे आहेत, पराठा आहे, पुरी आहे आणि भाजी आहे इथे. आणि तिकडे चहा कॉफी वगैरे त्याचं काउंटर आहे. सो चलो आपण करूया आता ब्रेकफास्ट. फायनली ब्रेकफास्ट घेतलेला आहे. पोहे, इडली, मेदूवडा, चटणी, सांबार आणि कॅरेट अँड वॉटरमेलन ज्यूस. अजून कोणी आलं नाही, आम्ही दोघंच आहोत. इथे ऋषी अजून घेतोय ज्यूस आहे गेस. सो चलो पटापट नाश्ता करूया आणि निघूया. सो आता आपण आलो आहोत उदगमंडलम स्टेशनला. उटीमध्येच आहे. आत्ता त्याला उटी म्हणतात, पण आधी याला उदगमंडलम बोलायचं आहे. स्टेशनचं नावही तेच आहे. इथून आपली ट्रेन आहे कुन्नूरसाठी. टॉय ट्रेनने आपण जाणार आहोत. माझ्यासाठी फर्स्ट टाईम असणार आहे टॉय ट्रेनचा प्रवास. माथेरानची टॉय ट्रेन केलेली आहे, पण इकडची टॉय ट्रेन साऊथची, नॉर्थची खूप स्पेशल असते. सो चला जाऊया आपण. 9:15ची आहे आत्ता, अशी अजून 8:45 होत आहेत. सो आपण आतमध्ये जाऊया स्टेशनला आणि चला कुन्नूरला चलते आहे. सो फायनली ट्रेनमध्ये बसलो आहे आम्ही. आमच्या सीटमध्ये विंडो सीट आहे. लास्टवरून सेकंड डबा आहे आमचा. सो आता 9:15ला निघेल गाडी. 9:10 होत आहेत, 5 मिनटं आहेत अजून. सो इथून मस्त दिसतो व्ह्यू, मस्त क्लायमेट झालेला आहे. सो चलो चलते है कुन्नूर. सो फायनली आपण आता कुन्नूरला पोचलो आहोत. 1 तास लागला बरोबर. 9:15ला आपण निघालेलो, 10:15ला इकडे पोचलो आहे बरोबर. आपला गाडीवाला पण आलेला आहे ऑलरेडी. तो आधीच आमच्या आधी येऊन पोचला आहे. सो चलो आता आपण जाऊया. कुन्नूरमधले कुठले कुठले प्लेसेस फिरायचे आहेत, कुठले कुठले स्पॉट्स आहेत फिरण्यासारखे, ते आपण बघूया. सो चला.
आता आपण आलो आहोत कुन्नूरच्या पहिल्या स्पॉटवरती, जे आहे चहाचे मळे. तिथे माझ्या मागे पूर्ण चहाचे मळे आहेत. सो चला तिथे खालती जाऊया, आपल्याला असं फोटोज पण काढायचे आहेत. सो चलो, पूर्ण चहाचे मळे आहेत. सो इथे ते कपडे आता देत आहेत, ते घालून फोटोज काढायला. ऋषी इथे घालतोय कपडे, तसं झालं की मी. सो फायनली आता ऋषी तयार आहे. त्याचं आता इथे फोटोशूट चालू आहे मस्तपैकी. सो माझा फोटोशूट झाल्यानंतर ती आली आता केदारची वारी. चाय सुंदरी. फायनली चहा तोडून झालेला आहे. आता इथून निघायचंय, मग नंतर चहा पिऊया आपण. आता फोटो सिलेक्ट करायचे तर आम्हाला आणि पुढच्या स्पॉटला यायचंय. बघा भरपूर चहा भरला. ओ माय, एवढं नाही तोडायचं, थोडं तोडायचं असतं. सो चलो आता चेंज करू आणि निघूया. सो आता आपण आलो आहेत इकडे निलगिरी होलसेल मार्ट्स असतात, शॉप्स असतात. निलगिरी तेल वगैरे इथे भेटतं. सो त्या दुकानाच्या इथे आलो. साड्या वगैरे असतात इथे, अजून बरेच काय काय ऑप्शन आहेत. आतमध्ये जाऊया आणि चेक करूया. चला, निलगिरीचं पान आहे. ये ड्रम है ना, ये ड्रम का कैपेसिटी 500 लीटर्स है. इसमें ये चुका पत्ता 300 केजी अंदर डालना, 200 लीटर पानी डालना, ऊपर अच्छा से पैक करना मट्टी वाली में. 180 डिग्री का अच्छा से उबालना सर. पहले ये चाय टेस्ट करना. दिस इज ऑर्गेनिक ग्रीन टी. सो आता आपण नेक्स्ट स्पॉटवरती आलो आहे. इथून आपल्याला कॅथरीन वॉटरफॉल जो आहे त्याचा व्ह्यू दिसतो, स्ट्रेट फ्रंट व्ह्यू दिसतो. बघा, डोंगरांच्या मधोमध पडणारा हा धबधबा इतका सुंदर दिसतोय, इतकं विहंगम दृश्य आहे ते. बघा, आणि हा आहे डॉल्फिन स्नोज पॉइंट. तोच वॉटरफॉल इथून आपल्याला थोडा अजून जवळून दिसतो. आणि जर तुम्ही कॅथरीन पासून इकडे बघितलं तर हा स्पॉट तुम्हाला डॉल्फिन स्नोज सारखा दिसतो, म्हणून याचं नाव डॉल्फिन स्नोज आहे. थोडं रिटर्न दुसऱ्या स्पॉटला जात असताना आम्ही थोडं थांबलो मध्ये, काही ते फोटो काढण्यासाठी खूप सुंदर जागा आहे. आणि इथूनच एक लेडी जॅनिंग सीट दिसते. आता तिकडे धुकं आहेत, पण धुकं नसताना इथून जर बघितलं तर असं वाटतं की एक लेडी तिथे बसल्यासारखा भास होतो. तुम्हाला दाखवतो. धुक्यांच्या चादरी ढग खाली उतरलेली आहेत, किती सुंदर दिसतं इथे. बघा, तो स्पॉट जिथे असं वाटतं की ती लेडी आहे. सध्या धुकं आणि ढग आल्यामुळे नीट दिसत नाही आहे. हा बायसन. आता आपण आलो आहोत आपल्या नेक्स्ट स्पॉटवरती, जे आहे लॅम्स रॉक. इथे आजूबाजूला छोटी छोटी दुकानं आहेत, फ्रूट ज्यूस अँड ऑल. त्याची चॉकलेट्स वगैरे घ्यायचं असेल तर घेऊ शकता. आणि इथून या पायऱ्या चढत जायचं आपल्याला वरती लॅम्स रॉक पॉइंटला. चला.
सो इथे वरती जायच्या आधी काकड्या घेतल्यात खायला. मसाला काकडी मस्त. गोड कडवट नाही. सांगितलं इथे अजून भरपूर आहेत काय काय. कैरी वगैरे आहेत. ऊटी ॲपल वगैरे आहेत. उटी ॲपल. हे ऊटी ॲपल आहे तिथे. कैरी आहे बरेच आहे. आणि इथे अखेरवरती आम्ही आलोच आहे. तिथे खरा पॉईंट आहे. ह्याने इथे बसवलं आणून. सो अजून वरच्या बाल्कनी सीटमध्ये बसून आम्ही बघतोय मेट्रोपोलियमचा व्ह्यू. 20व्या माळ्यावर जायचं आहे. आताची आपण 12व्या माळ्यावरच आहे. यू गो. मी इथेच थांबेन. मी नाही येते तिथे. पॉइंट इथे आहे आणि आम्ही बसलो इथे. अरे 4 पॉइंट आहे तिथे लॅम्प्स रॉकला. एक बस झाला. ते लोक कसे चालले वरती. त्यांना काय हवं. आणि आपण पोचलो आहोत लॅम्प्स रॉकच्या टॉप व्ह्यूला. सो कॅथरीन व्ह्यूसाठी आपण तिथे गेलेलो आणि तिकडून परत फिरून इकडे आलो लॅम्प्स रॉकसाठी. आणि तिकडे आपलं मेट्रोपोलियम शहर. त्याच्याच पुढे तिकडे कोइंबतूर. इकडे मी. मग कसं वाटतंय. लय दमलंय. काय रे. वातावरण छान झालंय. फक्त पाऊस नको पडायला बस. अजून आमचं सिम्स पार्क बाकी आहे. सो चला भेटू आपण तिथे. आम्ही आता जेवायला आलो आहोत. अनेकांना भरपूर व्ह्यूज भेटतात. आमच्यासमोर एक्झॅक्ट काय व्ह्यू आहे बघा. आम्हाला भेटलाय बायसन व्ह्यू. एवढा भला मोठा अवाढ्य बायसन. आम्ही जेवतो आणि इथे येतो चहाच्या मळ्यात. ॲडजस्ट वर नाही ना. वर आला तर झालं. मग त्याच्यासाठी आपण लंच होऊन जाऊ. सो बायसन व्ह्यू एन्जॉय करत करत आम्ही करतो ऑर्डर जेवणाची. मग जेवण आलं की तुम्हाला दाखवतो की आम्ही काय खातोय लंचसाठी. सो फायनली आमचं लंच आलेलं आहे. आम्ही घेतलं आहे बटर रोटी आणि इथे आहे निलगिरी पनीर ग्रेव्ही. निलगिरी माउंटेन्समध्ये निलगिरी पनीर ग्रेव्हीचा मजा. बघूया असं काय आहे. आय जस्ट होप याच्यात निलगिरी म्हणून निलगिरी तेल नाही टाकलं असं तर झालं. मग जोक सपाट. चला आता आम्ही जेवतो मग तुमच्याशी बोलतो. आता आलो आहोत आपण आपल्या नेक्स्ट स्पॉटवरती जे आहे सिम्स पार्क. सो इथे डिपार्टमेंट ऑफ हॉर्टिकल्चर त्यांचे प्लांटेशन क्रॉप्स आहेत. सो चला इथे तिकीट काउंटर आहे. तिकीट घ्यायचं आहे आणि मग आज जाऊया. चला. 28 एकरची ही आहे त्यांच्या की. आणि इथे त्या लोकांनी डिरेक्शन्स दिले आहेत. इतकं छान आहे. कोणी मेंटेन केलंय. चालायला असं मस्त फुटपाथ बनवले आहेत आतमध्ये. छान आहे फुल. इथे भरपूर वेगवेगळी अशी झाडं आहेत. रुद्राक्षाचं झाड आहे. त्याच्यानंतर अजून पण काय काय आहे तिकडे लिहिलेलं. आता मला आठवत नाही आहे. बघू कुठलं काय दिसतंय का. इथे त्याचं नाव आणि QR कोड दिलाय. सो त्याला स्कॅन केलं की अजून दिसेल. मुन्नार मध्ये फ्लावरिंग झाली ना तो न्यू जकरंडा. ते स्कॅन केलं QR कोड की तुम्हाला त्याची अजून डिटेल्स सगळं भेटून जातं.
तिथे चिल्ड्रन्स पार्क आहे आणि ते बोटिंगसाठीचं आहे. इकडे यांची नर्सरी पण आहे, सिम्स पार्क नर्सरी, आणि तिथे प्लांट्स आहेत सेलसाठी. त्याचे प्राईज इथे दिलेले आहेत. इवन रुद्राक्ष पण इथे भेटतं. ओव्हरऑल छान मेंटेन केलं ह्या लोकांनी. आणि हे आहे रुद्राक्षाचं झाड. एलिफंट लेक ट्री. हत्तीच्या पायासारखं आहे म्हणून. आणि आता आपण आलो आहोत कुन्नूरमधल्या आपल्या शेवटच्या पॉईंटला, जे आहे कॅथी व्हॅली व्ह्यू पॉईंट. इथून कॅथी व्हॅली दिसते. तिकीट आहे 20 रुपयाचं, ते घ्यायचं. जाऊया, चला. सो इथे बायनॉक्युलर्स आहे, दुर्बीण आहे. इथून आपण बघू शकतो पॉइंट्स जे आहेत ते. काय दिसतं का की तू समोरच्या ग्राउंडवरती लोक दिसत आहेत ना. किती पॉवरफुल बायनॉक्युलर्स आहेत बघ. सो आम्ही मगाशी कुन्नूरवरून आलो, फ्रेश वगैरे झालो आणि भूक लागलेली खूप. सो आम्ही मागवलं इथे लोडेड फ्रेंच फ्राईज आणि मस्त गरम गरम कॉफी. सो इथे आहे मस्त लोडेड चीझी फ्राईज आणि यात आहे मस्त गरमागरम कॉफी. खूप थंड क्लायमेट आहे, 14-15 डिग्री आहे. त्यात कॉफी गरम गरम भेटणं म्हणजे स्वर्ग सुख आहे. सो चला, आम्ही कॉफी पितो, फ्राईज खातो, तुमच्याशी बोलतो रात्री डिनरच्या वेळी, आणि तेव्हा मग व्लॉग एंड करतो. डिनर आला आहे. आम्ही माझं मागवलं आहे चायनीज खायची इच्छा झाली. सो व्हेज शेजवान नूडल्स आणि मंचाव सूप. मस्त थंड गार क्लायमेट आहे, बाहेर फॉग झालं आहे पूर्ण, आणि त्यात गरम गरम सूप आणि नूडल्स. सो आय होप तुम्हाला हा डे 2 कुन्नूरवाला आवडला असेल. कुन्नूर डे ट्रेन सफारी UTची ती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय. इश्क च अजना